नमस्कार. मी डॉक्टर योगेश पाटील. आज आपण वयवंदना कार्ड कशा पद्धतीने बनवायचं याविषयी जाणून घेणार आहोत. यापूर्वीचे मी 3 व्हिडिओ पोस्ट केले होते, ज्याच्यामध्ये आयुष्यमान कार्ड ड्राईव्हमध्ये ज्यांचं नाव दिसतं त्यांचं आयुष्यमान कार्ड कसं बनवायचं, ज्यांचं आयुष्यमान कार्ड ड्राईव्हमध्ये नाही दिसत त्यांच्यासाठी काय प्रक्रिया करायची, हा दुसरा व्हिडिओ होता. तिसरा व्हिडिओ आपण केला होता ज्याच्यात आयुष्यमान कार्ड व वयवंदना कार्ड यातील फरक मी समजावून सांगितला होता. लक्षात घ्यायचं आहे की दोघं कार्ड खूप महत्त्वाचे आहेत. आयुष्यमान कार्ड हे 70 वर्षाच्या खालील लोकांसाठी काढलं जातं. 70 किंवा 70च्या वरील लोकांचं आपण आयुष्यमान वयवंदना कार्ड काढत असतो. लाभ सगळ्यांना एकच राहतो, आयुष्यमान भारत योजनेतूनच राहतो. त्याच्यामुळे गैरसमज करू नका आणि गोंधळ करू नका. तर आजचा विषय आपला आहे की आपण आयुष्यमान भारत वयवंदना कार्ड कशा पद्धतीने काढायचं. खूप महत्त्वाची माहिती आहे. मी अपेक्षा करेल की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल. आपल्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर आपण आयुष्यमान ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं मी अगोदरच सांगितलं आहे. ते केल्यानंतर तुम्ही लाभार्थी आहात का, तर तुर्तास आपण नो वर क्लिक करायचं. नो वर क्लिक करून पुढे जायचं. नवीन पद्धतीचा खूप छान असा डॅशबोर्ड या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याच्या खाली इथं सगळ्यात महत्त्वाचं लॉग इन आपल्याला करायचंय. तर लॉग इन वर क्लिक कराल. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी लॉग इन मधून जायचं आहे, कारण तुम्ही लाभार्थी आहात. तर पूर्वी आपण जरी रजिस्ट्रेशन नाही केलेलं तरी आता बेनिफिशियरी मधून आपण रजिस्ट्रेशन करणार. तर बेनिफिशियरीवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाका जो आधारशी लिंक आहे. तो मोबाईल नंबर टाकला, इथं कॅप्चा असतो तो कॅप्चा टाकायचा. व्हेरीफाय बटनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला असा ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्ही मोबाईल ओटीपीच्या ठिकाणी एंटर केला की पुढची जी विंडो येते ती अशा पद्धतीने येते. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला साधारणपणे इथं दिसू शकतं. सगळ्यात महत्वाचं वयवंदनावाल्यांसाठी इथं माहिती भरण्यापेक्षा इथं क्लिक करणं खूप गरजेचं आहे. तर चुकून इकडं माहिती भरून पुढे जाऊ नका. क्लिक हिअर फॉर एनरोलमेंट ऑफ 70 इयर्स ऑर मोर प्रिसाइज हा फोटो आहे, या फोटोवरच क्लिक करा. ब्ल्यू कलरची जी टॅब आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त आधार नंबर टाकावा लागेल. आधार नंबरच्या नंतर जे आहे फॅमिली आयडी तो मॅन्डेटरी नाही आहे, त्याच्यामुळे आधार नंबर टाका. कॅप्चा टाका. तुम्हाला कॅप्चा टाकल्यानंतर पुढे आधारशी संलग्नित ओटीपी मागितला जाईल. आधार ओटीपी. एक कन्सेंट येते आधारशी निगडीत. त्या कन्सेंटच्या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि त्याला अलाउड करा. लक्षात घ्या, जर तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईलशी लिंक असेल तर तुमचं आयुष्यमान वयवंदना कार्ड त्या क्षणाला डाउनलोड होऊ शकतं. परंतु ज्या लोकांचं समजा लिंक नाहीये तर तुम्हाला असा मेसेज जर आला, नो रेकॉर्ड फाउंड लिंक्ड टू आधार नंबर, म्हणजे तुमचा आधार नंबर मोबाईलशी लिंक नसल्यामुळे तुमचं सिनियर सिटीजनचे जे वयवंदना कार्ड काढायचंय त्याच्यात तुमचा रेकॉर्ड दिसत नाही, तर घाबरून जाऊ नका. अनुभवातून सांगतो की इथं जे क्लिक हिअरवर दिलेलं आहे तुम्ही स्वतःची नाव नोंदणी नवीन करू शकता. तर इथं क्लिक हिअरवर आपण क्लिक करू एनरोलमेंट करण्यासाठी निळ्या कलरच्या बटनवर. तुमचा आधार आणि मोबाईल लिंक नसल्यामुळे तुमचं तिथं तसा मेसेज आला होता की तुमचं नाव दिसत नाहीये, तर घाबरून जाऊ नका. पुढे नवीन आपण एनरोलमेंट करू. इथं पहा तुम्ही नवीन एनरोलमेंट दिसतंय, न्यू एनरोलमेंट. तर नवीन एनरोलमेंट साठी थोडीशी माहिती भरावी लागते. तुमचा आधार ओटीपी टाकावा लागेल. तुम्हाला नाव इथं दिसेल, तुमचा डेट ऑफ बर्थ, तुमचा ऍड्रेस, सगळ्यात महत्वाचा तुमचा ई-केवायसीचा फोटो जो तुम्ही आधार कार्ड काढते वेळेस दिलेला होता. तर तुम्हाला इथं तुमचा नवीन फोटो सुद्धा कॅप्चर करावा लागतो, जो लाईव्ह कॅप्चर करावा लागतो. त्यामुळे हे करत असताना तुम्हाला कॅमेरा म्हणजे तुमचा मोबाईलचा ऑन करून तुम्हाला स्वतःचा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे, हे न चुकता करायचंय, हे लक्षात ठेवा. इथं तुम्हाला तुमच्या कुटुंबात जर बाकीचे लोक असतील त्यांची माहिती भरायची असते. पण माझी विनंती राहील की समजा आता तुमच्या कुटुंबात 2 लोक आहेत ज्यांचं वय 70च्या वर आहे, तर तुम्ही स्वतःची केवायसी करताना एक नाव तुम्ही ऑलरेडी एंटर केलं. इथे एंटर करताना दुसरा मेंबर जो तुमचा 70 वर्षाच्या वयाचा वरचा असेल त्याचंच नाव टाका. अन्यथा आय डू नॉट हॅव एनी अदर फॅमिली मेंबर अशा याच्यावर क्लिक करायचं आणि पुढे जायचं. इथं तुम्हाला एक कन्सेंट दिसते, या कन्सेंटवर चेकबॉक्सवर क्लिक करायचा आणि सबमिट करायचा.
जसं तुम्ही सबमिट कराल तुम्हाला हा मेसेज येईल, कंटिन्यू टू क्रिएट कार्ड फॉर अदर फॅमिली मेंबर्स. तुमचं ऑलरेडी केवायसी कंप्लीट झालेली आहे आणि तुम्ही थोड्या वेळाने तुमचं आयुष्यमान भारत वयवंदना कार्ड डाउनलोड करू शकतात. त्याच्यामुळे हा मेसेज खूप महत्वाचा आहे. हे म्हणजे तुमचं एनरोलमेंट झालं. एनरोलमेंट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या इथं तुमच्या नावाच्या समोर अप्रूव्ड म्हणून दिसेल ग्रीन कलर मध्ये, आणि त्याच्या पुढे छोटासा ड्रॉप डाऊनचा एरो दिसेल म्हणजे डाउनलोडचा एरो दिसेल. तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमचं आयुष्यमान कार्डचं डाउनलोड करू शकतात आणि तुमच्या मोबाईलमध्ये ते सेव्ह करू शकतात. तर महत्वाची सूचना नेहमीप्रमाणे मी देत असतो, जागरूक बना. हुशार कुटुंब काय करेल, इमर्जन्सी होण्याच्या अगोदर स्वतःचं कुटुंबाचं वयवंदना कार्ड काढून घेईल. तुमचे वयवंदना जर तुमचा आधार क्रमांकाशी लिंक असेल, मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक, तर ते तात्काळ निघेल. त्याची प्रिंट तुम्ही काढू शकतात किंवा मोबाईलमध्ये त्याला सॉफ्ट कॉपीमध्ये प्रिंट करून डाउनलोड करून सेव्ह करू शकतात. आपल्या घरात जे वरिष्ठ नागरिक आहेत त्यांचं वयवंदना कार्ड तात्काळ काढून घ्या, ही तर या ठिकाणी मी नम्र विनंती करेल. निष्कर्ष हा आहे की मला थोडंसं अजून लोकांना कन्फ्युजन होते, दोघं कार्ड वेगळे आहेत का? दोघं कार्ड जरी वेगळे असले तरी योजनेचा लाभ मात्र एकच आहे. 70 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयवंदना कार्ड निघतं आणि त्याच कुटुंबातल्या 70 वर्षाच्या खालील लोकांचं किंवा इतर जे लोक ज्यांचं वय 70च्या खाली आहे त्यांचं आयुष्यमान कार्ड निघत असतं. हे लक्षात घ्या. पुढचा विषय जो आहे तो माझा असा आहे की आयुष्यमान कार्ड आणि आभा कार्ड याच्यामधील नेमका फरक काय? कारण बरेच लोकांचे फोन येत असतात, त्यांना विविध प्रश्न आहेत. मी एक एक प्रश्नाच्या अनुषंगाने व्हिडिओ या ठिकाणी पोस्ट करणार आहे. तर तुम्हाला अशी सोपी महत्वाची माहिती हवी असेल तर निश्चितच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं सबस्क्रिप्शन जर झालं तर माझे जे काही व्हिडिओ बनतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ स्वरूपात येतील, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. तुम्ही कमेंट केलं तर तुम्हाला काही अडचणी असतील तर त्याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेल. शेअर केल्याने गरीब किंवा गरजवंत जे नागरिक असतात त्यांना तुमच्या मार्फत जर योजनेची माहिती गेली तर त्यांना आरोग्याशी निगडीत काही तक्रार असली तर त्यांना योजनेतून लाभ प्राप्त झाल्यास तुमच्या मार्फत मदत होईल. पर्यायाने त्याचे आशीर्वाद आम्हालाही भेटतील. लाईक निश्चित करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. धन्यवाद.